नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत अर्थातच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांच्या संदर्भातला जो अत्यंत धाडसी असा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला आहे आणि काळ्या पैशाच्या विरोधातलं जे युद्ध छेडलेलं आहे त्याचा परिणाम नेमका काय होणार आहे येणाऱ्या चर्चेमध्ये आपण समजून घेणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर असणार आहेत, पण तत्पूर्वी आपले प्रश्न काय आहेत ते आपण बघूयात. मोदींच्या धाडसी निर्णयामुळे काळ्या पैशाला खीळ बसले का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण उपस्थित करतोय. सामान्य नागरिकांसारखाच व्यापारी आणि व्यावसायिकांना सुद्धा फटका या निर्णयामुळे बसलाय का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला येणाऱ्या काळात चालना मिळेल का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. अर्थात आपल्यासोबत मान्यवर आहेत. दीपक टिकेकर आहेत स्टुडिओमध्ये, जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. आपल्यासोबत महेश म्हात्रे आहेत, कार्यकारी संपादक IBN लोकमतचे. भगवान काटे आपल्यासोबत आहेत कोल्हापूरहून, जे संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूरचे. आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत फत्तेचंद रांका, जे सराफा असोसिएशनचे अध्यक्ष आहेत पुण्याहून, आणि DS कुलकर्णी आहेत, जे बांधकाम व्यावसायिक आहेत. या सगळ्या मान्यवरांचं स्वागत. आणि अर्थात जो पहिला प्रश्न विचारायचा आहे तो हाच आहे की काळ्या पैशाला खीळ बसणार आहे का या सगळ्या निर्णयामुळे. DS कुलकर्णी आपल्याला हा प्रश्न विचारतो. त्याचं कारण अर्थातच एकूण जे रिअल इस्टेटचं मार्केट आहे आणि एकूण जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेच्या नुसार जो काळा पैसा किंवा काळ्या पैशाची साठवणूक जी आहे ती बांधकाम व्यावसायिकांकडे सर्वाधिक आहे असं जे म्हटलं जातं, त्या अनुषंगाने तुम्हाला असं वाटतं का की या निर्णयामुळे एकूण काळ्या पैशाचा जो वापर आहे तो कुठेतरी थांबेल, त्याला खीळ बसलेली आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये या काळ्या पैशाचा जो अडसर निर्माण झाला आहे किंवा निर्माण केला गेला आहे असं आपण जर समजलं तर येणाऱ्या काळामध्ये एकूण जे आता रखडलेलं आहे, एकूण जे बांधकाम व्यवसाय जो आहे तो बांधकाम व्यवसाय पुढे जाण्यास किंवा चालना मिळण्यास त्याला मदत मिळेल? पहिल्यांदा असं आहे की बिल्डिंग लाईनमध्ये काळा पैसा हे दिवस गेले. आता 1 वर्षापूर्वीच ज्यावेळेला मंदीची लाट आली ती याच्याचमुळे आली की याच्यातनं काळा पैसा बाहेर पडला. काळा पैसा कोण लावतं? इन्व्हेस्टर जमात असती की जे एकाला 10 फ्लॅट 20 फ्लॅट, म्हणजे ते असे फ्लॅट घेतच नाही. ते म्हणतात तुझ्याकडे किती माल आहे, 5 लाख फूट आहे, म्हणजे स्क्वेअर फुटाला त्यांची भाषा कितना माल है, उसमें से 2 लाख कटवा दो. लाईक दिस दे आर द पीपल की जे कॅशमध्ये इन्व्हेस्ट करायचे. फ्लॅटचे भाव वाढत नाहीत, फ्लॅटची इंडस्ट्री कोसळली आहे, म्हणून जवळजवळ आज वर्षापूर्वीच ही लोक बाहेर पडली. बिल्डिंग लाईनचा काळा पैसा केव्हाच बाहेर पडलेला आहे. काळा पैसा कधी टाकतात की जिथे काही त्याचं ॲप्रिशिएशन होत असेल तर. आता त्यामुळे बिल्डिंग लाईनमध्ये फारसा काळा पैसा राहिलेला नाही, ही फॅक्ट आहे. आता राहिला प्रश्न भ्रष्टाचार रूपाने जो काळा पैसा द्यावा लागतो बिल्डिंग लाईनमध्ये, तिथे काय होईल की हा प्रश्न येईल. तर माझ्या मते मोदी सरकारने किंवा मोदी साहेबांनी हा जो निर्णय घेतला हा क्रांतिकारी आहे, त्यांना सॅल्यूट करायला पाहिजे. हा प्रचंड धाडसी निर्णय आहे आणि याचा निश्चितपणे जर अंमलात आणला तर अमेरिकेप्रमाणे आपली चांगली स्थिती होईल. अमेरिकेमध्ये तुम्ही एखाद्या दुकानात गेला, पेट्रोल पंपावर गेला, खिशातनं डॉलर काढले तर दुकानदार हसतो, तो म्हणतो कोण गरीब माणूस आलाय, डॉलर का काढतो, याचा अर्थ याला क्रेडिट कार्डची ऐपत दिसत नाहीये. तर ते दिवस यायला पाहिजेत आणि याचा परिणाम रिअल इस्टेटमधनं चांगला होईल. जे चांगले बिल्डर आहेत, ज्यांना नियम पाळायचे आहेत, ज्यांना स्वच्छतेने वागायचं आहे, तेच लोक याच्यात राहतील आणि काळा पैसा बाहेर जाईल. आणि भ्रष्टाचार कमी झाल्यामुळे काळा पैसा भ्रष्टाचाराच्या रूपाने होतो, काही किमतीवर पण कंट्रोल होईल. आता इतक्या किमती खाली कोसळल्यात की याच्या पुढे कोसळण्याची ताकद बिल्डिंग लाईनमध्ये नाही आहे. पण निश्चितपणे पूर्वीसारखे वेड्यावाकड्या वाढायच्या, आज 5000 तर उद्या 6000 तर परवा 7000, हे काळा पैसावाले वाढवायचे, इन्व्हेस्टर वाढवायचे, तो प्रकार बंद होईल. आणि निश्चितपणे देशाच्या इकॉनॉमीला एक वेगळी झळाळी मिळेल. घर हे मध्यमवर्गीयांचंच असतं, एकेकाळी ते मध्यमवर्गीय होतं. अर्बन लँड सेलिंग नंतर बिल्डर नावाचा भस्मासूर सरकारने जन्माला घातलाय. बिल्डर आला नाही, आधी आम्ही कॉन्ट्रॅक्टर होतो. आणि नॅचरली 85 टेबलला नमस्कार करायला कोणी साधा इंडस्ट्रीचा माणूस येऊ शकत नाही, त्याला बदमाशीच लागते, अशी ही परिस्थिती झाली होती. ती आता नॉर्मल होईल आणि चांगल्या लोकांच्या हातात ही इंडस्ट्री जाईल. याच्यामध्ये 2 नंबरवाले, रात्रीतनं फायदा होणारे, रात्रीतनं पळून जाणारे, नियम न पाळणारे, हे सगळे यातनं आपाप बाहेर पडतील. कारण की त्यांचा ॲव्हेन्यू संपला इथे. ज्यांच्याकडे काळा पैसा होता त्यांना ॲव्हेन्यू होता, त्याला जमिनीत घाला, फ्लॅटमध्ये घाला, द्या दडपून, करा करप्शन, ते सगळे ॲव्हेन्यूज मोदी साहेबांनी संपल्यामुळे मध्यमवर्गीयांना अतिशय चांगल्या किमतीत, चांगल्या क्वालिटीची कॉम्पिटेटिव्ह घरं मिळतील. आणि ज्यांना प्रामाणिकपणे, जसे इतर इंडस्ट्रीमध्ये, इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये 7 to 8% नेट प्रॉफिट झालं तर खूप छान म्हणतात. बिल्डरला पण आता हे समजायला पाहिजे 7 ते 8 मॅक्झिमम 10% नफ्यावर
समाधान माना, त्यात मॅक्झिमम टर्नओव्हर होईल आणि सगळ्यांना यांना चांगले दिवस येतील. अच्छे दिन आएंगे ही वस्तुस्थिती आहे. घराला आणि चांगल्या बिल्डरला, मध्यमवर्गीयांना चांगले दिवस येणार, याच्यात काही मला शंका नाही. नक्की तुम्ही म्हणताय की चांगले दिवस येतील, ते कसे येतील आणि किती वेळाने येतील हे पण सगळ्यात महत्वाचं आहे. अर्थात तोपर्यंत थांबावं लागेल. फतेचंद रांगा, जे वातावरण निर्माण झालंय गेल्या या निर्णयानंतर, आता जवळजवळ 24 तास होतील या निर्णयाला, आणि या 24 तासाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटतंय का की कुठेतरी एक प्रकारचं गोंधळाचं वातावरण आहे, आणि ते असताना तरी सुद्धा उत्साह जो सामान्य नागरिकांमध्ये दिसतोय त्याचा तुम्ही परस्पर संबंध कसा लावताय, आणि खास करून जो सराफा बाजार जो आहे तो सुद्धा वधारलाय गेल्या 8-10 तासामध्ये, त्याचं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? एक तर निर्णयाचं तर आम्ही स्वागत करतो, कारण भारतामध्ये काळा पैसा हा एक अर्थव्यवस्थेला एक खीळ घालत होता, तो काढायला पाहिजे. आणि परंतु एक असं आहे की आज जेव्हा याचा निर्णय घेतला त्यात काही त्रुटी पण आपल्याला दिसून येत आहेत. आज जनता जी आहे, सामान्य क्लासचा, त्यांना एक आज जी एक वणवण एक फिरते, त्यांचे पैसे आज आहेत, त्यांना कुठली वस्तू मिळत नाही आहे. माझं एक म्हणणं होतं की बाबा याच्यामध्ये 8-10 दिवस जर बँकेमध्ये जमा करायला त्यांना परवानगी दिली असती आणि चेंज करून दिले असते तर आज सामान्य जनतेला आज त्रास झाला नसता. आज एक दुसरी गोष्ट पाहण्यासारखी आहे की काळा पैसा तर आपल्या देशात नकोच आहे, परंतु जर नुसती प्लास्टिक मनी जर आणणार असाल तर आज जर आपण जे बाकीचे देश पाहिले जगातले, जिथं जिथं प्लास्टिक मनी आहे त्यांची आज आर्थिक परिस्थिती कशी खालावली आहे तो एक विचार करायला पाहिजे, तो स्टडी करायला पाहिजे. भारताची परंपरा वेगळी आहे, भारताची देवाणघेवाणची सिस्टीम वेगळी आहे, रूरल एरिया मोठ्या प्रमाणात आहे, शेतकी प्रधान देश आहे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये विचार करायला पाहिजे. आज जनतेचे याच्यात पगार सुद्धा आपण 500च्या नोटमध्ये देतोय. आज चलनामध्ये ती मोठ्या प्रमाणात आहे. आणि आज आपले जे लेडीज आहेत, भारतीय जे आज स्त्री आहे, ती आपल्या प्रत्येक याच्यातनं बजेट करत असते, ती असते. आज त्यांच्या पैसे जर याच्यामध्ये जर आज बँकेत भरायला गेलं किंवा तिथं, तर त्याची इन्क्वायरी आज लेडीजची याच्याची जी छोट्या प्रमाणात आहे ती होऊ नये, किंवा त्याच्या त्या भीतीने आज त्यांच्यात संभ्रम निर्माण झालेला आहे. आज आता सोन्याचे जे भाव वाढलेले आहेत, जे एकंदरीत एक असं आहे की सोन्याचे भाव हे अचानक वाढले, आणि परंतु सोनं मिळत नाहीये. पहिले आज अनेकांनी दुकानं बंद ठेवलेत. आज म्हणजे पुण्यात मी व्यापारी महासंघाचा अध्यक्ष आहे. पुण्यातले जवळजवळ 80 ते 90% व्यवहार ठप झालेले आहेत. कुठल्याही दुकानात सेल होत नाही किंवा खरेदी नाही, कारण सगळेजण येतात, कुठं जे येतात नवरा बायको, आणि ते 500च्या नोट घेऊन येतात, 1000च्या नोट, की आम्हाला तुम्ही वस्तू द्या, आम्हाला चक्क नाही सांगावं लागतंय. आज त्यांचा काही उपयोग करू शकत नाही. तर यासाठी एक जे आज व्यवहार जी एक संभ्रम परिस्थिती किंवा जे झालंय की आज पब्लिकला जो त्रास होतो त्याची जरा काळजी घेतली असती तर हे झालं नसतं. आणि आज वधारलेत, याचा काही लोक याच्यामध्ये गैरफायदा घेत आहेत. आज म्हणजे 30,000 34,000 द्यायची काही जरुरी नव्हती. आजही आम्ही जे आहेत, कोणी क्रेडिट कार्ड किंवा चेकनी आले तर आम्ही त्यांना आज योग्य ते 34,000 भाव त्यांनी देतोय. परंतु आज मी टीव्हीवर काही ठिकाणी पाहिले की काही 42,000 झाले, काही 50,000 झाले. पण दिस इज अ रॉंग. म्हणजे याच्यामध्ये काही लोक याचा गैरफायदा घेत आहेत. म्हणून याची जी यंत्रणा पाहिजे होती ती योग्य रीतीने झाली असती तर म्हणजे आज ही परिस्थिती झाली नसती. एक आता दुसरी गोष्ट अशी महत्वाची आहे ती म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की मोठ्या डिनॉमिनेशनचे म्हणजे मोठ्या संख्येचे जे नोट्स आहेत 500 आणि 1000 हे काळ्या पैशाला तुम्हाला साथ देत आहेत, त्याच्यामुळे ती गुंतवणूक होतीये. माझी अजून एक शंका आहे की आज 500ची नोट बंद केली पण लगेच आपण दुसरी 500ची नोट काढतोय आणि 1000ची बंद करून 2000ची काढतोय. तर याच्यामध्ये आपल्याला पुढे या मोठ्या डिनॉमिनेशनच्या काढतो आपण, जे फॉरेन मध्ये पहा तुम्हाला मोठ्या डिनॉमिनेशनच्या नोट सापडणार नाही. पण आज आपण परत काढतो, म्हणजे असं वाटायला लागले की कुठे परत आपण त्यांना चालना देणार आहोत का, त्यांना परत एक पाऊलवाट करून देणार आहोत की बाबा परत काळा पैसा तयार करायला मोठ्या याच्याने. तर ही जर करायला पाहिजे तर आपल्या 100 रुपयाच्या ज्या नोटात कमी आहेत चलनात त्या वाढवायला पाहिजे होत्या त्यांनी, आणि याच्यापर्यंत केलं असतं तर नक्कीच खीळ बसली असती. माझं एक आहे, आर्थिक क्रांती व्हायला पाहिजे, परंतु आर्थिक क्रांती करताना आपल्याला आज ऑर्गनाइज सेक्टरला मदत करणे आणि अनऑर्गनाइज सेक्टरला मदत करायची नाही. आज अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये छोटे छोटे व्यापारी आहेत, बरोबर, ते आज इन्कम टॅक्स पेर आहेत, ते बँकेमध्ये अकाउंट सुद्धा आहेत. परंतु असं आहे की रोज कॅश सेल, रिटेलमध्ये कॅश सेल असतो आणि तो कॅश सेल असताना त्याला जे भरायला वगैरे लागणार आहे, पण तुम्ही आज बँक बंद ठेवली
ATM बंद ठेवले आणि त्यामुळे आज बँकेतही तो पैसे भरू शकत नाही. त्याच्यात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर हे जे छोटे व्यापाऱ्यांना आज असं दिसतंय की ऑर्गनाइज सेक्टर आणि एम्प्लॉयमेंट सेक्टर यांना फक्त चालना द्यायची आणि अनऑर्गनाइज सेक्टरला दाबून टाकायचं. जर हे झालं, लोकल बिझनेस जर दाबले गेले, गेल्या 2 वर्षामध्ये आपण पाहतो की लोकल बिझनेस हे फार मोठ्या प्रमाणात रिसेशन मध्ये आले आहेत. आपण या सगळ्या मुद्द्यावरती फतेजनजी या लोकल बिझनेसच्या आणि अनऑर्गनाइजच्या तुमच्या मुद्द्याकडे आपण येऊया. पण तत्पूर्वी तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की ज्यांना कॅश भरायचं आहे किंवा आज जी बँक बंद आहे, ह्या सगळ्याकडे दीपक टिकेकर आपण कसं पाहताय? कारण इतका मोठा धाडसी असा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या निर्णयाच्या पश्चात असलेली एक प्रकारची अफरातफर आहे, एक प्रकारची गोंधळाची परिस्थिती आहे आणि माणसं आपापल्या परीनं मार्ग शोधताना दिसत आहेत. आणि पुढचे 10-15 दिवस आहेत, ज्या 10-15 दिवसामध्ये आपल्याला आणखीन काही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. ही गोंधळाची परिस्थिती अधिक येणाऱ्या काळामध्ये निवळेल अशी काही परिस्थिती तुम्हाला वाटते की जे मार्ग सुचवलेत ते सुद्धा पर्याप्त आहेत, तेवढे मार्ग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पुरेसे आहेत असं तुम्हाला वाटतंय? सर्वप्रथम आपण काळ्या पैशाचा क्वांटम किती आहे तो बघूया. एका अंदाजानुसार 30 लाख कोटी असा काळ्या पैशाचा क्वांटम आहे. आणि जी इन्कम डिक्लेरेशन स्कीम आली त्याच्यामध्ये 62,500 कोटी डिक्लेअर झाले. बरोबर. म्हणजे फक्त 2% ऑफ द ब्लॅक मनी डिक्लेअर झाला, म्हणजे 98% अजून सर्क्युलेशनमध्ये. आता हा ब्लॅक मनी आहे, हा वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये असं आहे. तो निव्वळ करन्सी नोट्समध्ये आहे असं नाही, तर रिअल इस्टेट जी माझ्याकडे आहे ती अंडर व्हॅल्यूड आहे, किंवा माझ्याकडे वेगवेगळे ॲसेट्स आहेत ते अंडर व्हॅल्यूड आहे, ज्वेलरी आहे, बुलियन आहे, अशा वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आहे. पण त्याचा मेन सोर्स केव्हा ना केव्हा तरी एखाद्या व्यक्तीला जर त्याचा ॲसेट एनकॅश करायचा असेल तर तो पैसाच आहे. त्याच्यामुळे हे स्वागतार्ह पाऊलच आहे आणि धाडसी पाऊल आहे, ह्याच्यात काही शंका नाही. आता सामान्य माणसांना ह्याच्यामध्ये बराच पहिला काही काळ त्रास होण्याची शक्यता आहे आत्ताला. कारण 500 रुपयाच्या ज्या नोटा आहेत त्या सामान्य माणसाकडे पण असतात आजकालच्या काळात. 1000 रुपयाच्या कदाचित नसतील, पण 500 रुपयाच्या नोटा ह्या आपल्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीय माणसाकडे पण असतात. त्यामुळे आत्ताला सगळ्यांना अडचण होणारच आहे ह्याच्यात. पण लॉंग टर्म मध्ये हे चांगलंच पाऊल आहे. लॉंग टर्म मध्ये हे चांगलं पाऊल आहे. अधिक सखोल तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की नेमकं कशा प्रकारे हा क्वांटम आहे, जो क्वांटम हा शब्द तुम्ही वापरला, एकूण किती प्रमाणात हा सगळा काळा पैसा आहे आणि तो कुठे कुठे कशा स्वरूपामध्ये अडकला हे सुद्धा तुमच्याकडनं आम्हाला समजून घ्यायचं. पण तत्पूर्वी भगवान काटे जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत कोल्हापूरचे, भगवान काटे, तुम्हाला आजच्या दिवसाला सकाळी ज्यावेळेला हा निर्णय जाहीर झाला त्याच्यानंतर आजच्या दिवसाला कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून काय अडचण तुम्हाला दिसली समोर, आणि त्याहीपेक्षा येणाऱ्या पुढच्या 2-4-5 दिवसांमध्ये नेमकं व्यापारी आणि जो शेतकरी आहे, जो माल घेऊन येणार आहे, त्याच्यामधला समन्वय कसा निर्माण होईल असं तुम्हाला वाटतंय? पहिल्यांदा हा धाडसी निर्णयाचं मी स्वागत करतो. आणखी आज मी सकाळी ज्यावेळी भाजी मार्केटमध्ये फेरफटका टाकला त्यावेळी माझ्या लक्षात आले की 15 ते 20% भाजीचे दर कमी झालेले आहेत. आणखी हे दर कमी झाले याची अनेक कारणं आहेत. त्यामध्ये ही कारणं आहे की 500 आणि 1000 नोटा रद्द केल्या. पण मला एक मानसिकता त्यामध्ये अशी दिसून आली की ह्या शेतकऱ्यांना हा सगळ्या तेजीमंदीचा फटक्याची सवय झाल्यामुळं काही जरी झालं तरी पुढं एक अपेक्षा चांगल्या असल्यामुळं लोकांनी त्या निर्णयाचं स्वागत केले आणि शेतकरी सुद्धा बोलू लागले की काय नाही, 4 दिवस जरी आजची पट्टी माझी जी भाजी पैसे आहेत ते 4 दिवसांना द्या, 2 दिवसात द्या, पण हा निर्णय योग्य आहे अशी प्रतिक्रिया बऱ्याच शेतकऱ्यांच्या बरोबर ऐकायला मिळाली. आणि हा निर्णय लोकांना पचनी पडलाय. आज कोल्हापूर मार्केट हे गुळासाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूर मार्केटमध्ये गुळाची आवक चालू झालेली आहे. गुळाच्या मार्केटमध्ये मात्र कोणत्याही प्रकारे दरामध्ये घट झालेली नाही. तिथं लोकांचा आज कोणत्याही मार्केटमध्ये परिस्थिती अशी असते की त्या व्यापारी आणि शेतकरी संबंध असतात. आजची 4 जून सुद्धा पट्टी मिळाला फरक पडत नाही आणि त्यामुळे एक विश्वासार्हता असल्यामुळं त्याचा फारसा परिणाम व्हायची काही गरज वाटली नाही. आणि लोकांनी मात्र यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये
ह्या निर्णयाचं अगदी ग्रामीण भागातल्या लोकांना, साधी खेडूत भाजीवाला जरी असला भाजी उत्पादक, त्यानं सुद्धा स्वागत केलेलं आहे. याचा काही व्यापाऱ्यांनी मात्र भाऊ केलेला आहे, पण त्या व्यापाऱ्यांच्या जे काही भाऊ करतात त्याला शेतकरी बळी पडणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. नक्की तुम्हाला खात्री आहे, तुम्ही म्हणताय येणाऱ्या काळामध्ये अधिक या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कुठल्या प्रकारचे पडसाद उमटतील याची सुद्धा आपण थोडी पुढे चर्चा करूया, ज्यावेळेला चर्चा अधिक खुली करू त्यावेळेला. पण महेश, एकूण हे जे स्वागतार्ह पाऊल आहे, सगळ्यांनीच त्याचा त्रास सहन करत का होईना स्वागत केलेलं आहे. आणि हे सगळं असताना काय शक्यता वाटतात येणाऱ्या 2, 3, 4 दिवसामध्ये परिस्थिती निवळेल, ही गोंधळाची परिस्थिती अधिक व्यवस्थित होईल? उद्यापासून ज्यावेळेला चलनामध्ये ह्या 500 रुपयाच्या नव्या नोटा येतील, त्यामुळे सुद्धा एक ज्याला आपण कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणतो, अशा प्रकारचं कुठेतरी लोकांमध्ये अधिक विश्वास या सगळ्या वातावरणामध्ये तयार होईल असं वाटतं. निश्चितच जसं लोकांमध्ये म्हणजे हा निर्णय जाहीर झाल्यानंतर ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांनी या निर्णयाचं स्वागत केलं. आता काटे साहेबांनी सांगितलं की सर्वसामान्य शेतकरी बांधव जो आहे तो तयार आहे की माझी आज पट्टी नाही मिळाली चालेल, माझे पैसे आज नाही मिळाले चालतील, मला 4 दिवसांनी द्या, परंतु हा निर्णय जो झालेला आहे याचं मी स्वागत करतो. IBN लोकमतने काल रात्रीपासून जितक्या लोकांशी संवाद साधलेला आहे त्याच्यामध्ये 80% अधिक सर्वसामान्य माणसांनी, गृहिणींनी, साध्या नोकऱ्या करणाऱ्या किंवा छोटे व्यवसाय करणाऱ्या लोकांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागत केलंय. यातून मला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे आपल्या देशातील जो एक म्हणजे जी आर्थिक दरी प्रचंड गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेली आहे, या आर्थिक दरीच्या खालच्या टप्प्यावर जी सर्वाधिक लोकसंख्या आहे, या देशातील 85% लोकसंख्येकडे कमीत कमी पैसा आहे आणि या देशातील 15% लोकांकडे सगळ्या संपत्ती जी जमलेली आहे, या 85% लोकांकडे जे हॅव नॉट्स आहेत यांना म्हणजे आहेरे आणि नाहिरे याच्यातला हा जो नाहिरे वर्ग आहे यांच्या मनामध्ये ज्या अफाट धनदांडग्या लोकांबद्दलचा जो एक संताप आहे तो या प्रतिक्रियांमधून आपल्याला दिसतोय. त्यामुळे काटेसाहेब जे म्हणाले की व्यापारी वर्ग भाऊ करतो या सगळ्या प्रकरणाचं, सर्वसामान्य माणसाला काही नाहीये. त्यामुळे रांकाजींनी जी सर्वसामान्य माणसाबद्दलची जी प्रतिक्रिया दिली ती सुद्धा तशाच प्रकारची आहे. DSK सर जे म्हणाले की बिल्डर व्यवसायात काळा पैसा कुठे आहे, हे DSK सर तुम्ही बोलू शकता. सर्वसामान्य माणूस जो महाराष्ट्रातला प्रत्येक शहरातला जो फ्लॅट विकत घ्यायला जातो त्याला 60-40 किंवा 70-30 या पद्धतीने काळा पैसा द्यावाच लागतो, त्याशिवाय खरेदी व्यवहार होत नाहीत. यानंतर होणार नाही आता, त्यामुळे दणका बसलेला आहे तो भाग वेगळा. परंतु बिल्डर व्यवसायामध्ये काळा पैसा आहे, सोन्यामध्ये काळा पैसा आहे आणि या सगळ्याचा जो एक मोठा उद्रेक आता सर्वसामान्य माणसाच्या भावनांमधून होताना दिसतोय तो समजून घ्या तुम्ही सगळ्या लोकांनी. कारण आज ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणूस व्यक्त होतोय आणि तो मोदींच्या निर्णयाचं स्वागत करतोय, याच्यामध्ये या मोठ्या असंतोषाची बीज दडलेली आहेत. सर्वसामान्य माणूस जो गेली वर्षानुवर्ष पिचलेला आहे, याच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतात, याच महाराष्ट्रामध्ये बेकारी प्रचंड वाढलेली आहे. आपण म्हणजे देशाचा विचार करण्याऐवजी आपण सर्वप्रथम आपल्या अवतीभोवतीच्या परिसराचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की अस्वस्थता जी समाजातली आहे ना, ही मराठा मोर्चांच्या निमित्ताने आज 1 कोटीहून अधिक लोक रस्त्यावर का आलेली आहेत, याला हे कारण आहे, लोक अस्वस्थ आहेत. तर त्या अस्वस्थतेला एक वेगळ्या प्रकारे आश्वस्त करण्याचं काम या मोदींच्या धाडसी निर्णयामुळे झालेलं आहे. त्यामुळे ज्यांनी लूट केलेली आहे आतापर्यंत त्यांनी यातून काहीतरी धडा घ्यावा. कारण आपली जी एकूण इकॉनॉमी आहे ती आता 2 ट्रिलियनची इकॉनॉमी आहे आणि त्याच्यामध्ये 30 लाख कोटीहून अधिक काळा पैसा असल्यामुळे तिची जी वाढ व्हायला पाहिजे होती त्याला हा कॅन्सर लागला काळा पैशाचा. त्यामुळे ती वाढ गेल्या अनेक दशकांमध्ये होऊ शकली नाही. ती तज्ञांच्या मते ती $8 ट्रिलियन वरती सुद्धा जाऊ शकली असती. पण भारतीय विकासाला रोखणारे हे जे सगळे काळा पैसा आणि इतर जो व्यापारी वर्ग आहे
त्यांना मोदींनी एक दणका दिलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस आश्वस्त झालेला आहे, त्याला आधार वाटू लागलेला आहे. तर मंदार निश्चितच 2 दिवसामध्ये ही परिस्थिती निवळेल. जसजसे दिवस जात जातील तसतसा सर्वसामान्य माणूस या सगळ्या धक्क्यातून बाहेर येईल आणि निश्चितच भारतीय अर्थव्यवस्थेला एक चांगलं वेगवान वळण यामुळे मिळणार. नक्की. पण हे वेगवान वळण कसं मिळणार आणि किती लवकर मिळणार हा सुद्धा जसा प्रश्न आहे. तसाच आपल्यासोबत DS कुलकर्णी आहेत, फतेचंद रांका आहेत. यांना सुद्धा एक छोटासा ब्रेक नंतर आपण हेच प्रश्न विचारणार आहोत की चालना मिळणार असेल तर ती कुठल्या दिशेने मिळेल, किती लवकर मिळेल, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या निर्णयामुळे आत्ता जो काळा पैसा ज्यांनी साठवून ठेवलेला आहे त्या लोकांना, त्या मंडळींना येणाऱ्या काळात कुठल्या कुठल्या परिस्थितीला सामोरं जावं लागू शकेल हे सुद्धा आपण या चर्चेमध्ये घेणार आहोत छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय अर्थात मोदींच्या धाडसी निर्णयाच्या संदर्भामध्ये आणि जी परिस्थिती, अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीमध्ये विविध सुरस कथा ऐकू येत आहेत, अनेकांचे हाल सुद्धा होत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिक्रिया मिळत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवरती आपण आपले प्रेक्षक काय म्हणतात तेही पाहूयात. प्रदीप झडपे म्हणतायत, होय नक्कीच या निर्णयामुळे येत्या काही वर्षात आपला देश विकसित म्हणून ओळखला जाईल. अविनाश बिडनूर म्हणतायत, सगळा काळा पैसा बाहेर येणार नाही, जास्तीत जास्त काळा पैसा रिअल इस्टेट, हिरे, शेअर्स आणि सोन्यात आहे, तो कसा बाहेर येईल हे पाहिलं पाहिजे. स्वप्नील काडे म्हणतायत, हा क्रांतिकारक निर्णय आहे, सामान्य जनतेचे हेच अच्छे दिन आहेत. आणि गौतम मोरे म्हणतायत, काळ्या पैशाला आळा बसेल पण मोदी आम्हाला 15 लाख कधी देणार. अर्थात या सगळ्या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांच्या. आणि त्याबरोबरीनं पुन्हा एकदा दीपक टिकेकर, मुळात मुद्दा हा आहे की मोदींनी हा जो निर्णय घेतला तो निर्णय एका दगडात अनेक पक्षी मारलेत असं जे सांगितलं जातं, नेमके कुठले कुठले पक्षी, कुठे कुठे दगड हा लागलाय, विस्ताराने त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगू शकाल? काळा पैशाचा जो हे आहे, त्रास आहे, तो सॉल्व्ह करण्याकरता त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने स्ट्रॅटेजी घेतलेली दिसते. हा त्याच्यातला एक भाग आहे. ह्याच्या अगोदर त्यांनी SIT अपॉइंट केली, त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या देशांबरोबर टॅक्स एक्सचेंज, इन्फॉर्मेशन एक्सचेंज ट्रीटी साईन केल्या. त्यामुळे आता भारत सरकारला इतर कुठल्या देशांकडे कसे कसे पैसे आहेत त्याची इन्फॉर्मेशन जमा होते. दुसरं, रिअल इस्टेट मधला जो ब्लॅक मनी आहे त्याच्याकरता त्यांनी रेरा ऍक्ट केलेला आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने हे पाश आवळायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ही मल्टी स्ट्रॅटेजी आहे. गेल्याच वर्षी इन्कम टॅक्स मध्ये त्यांनी बदल आणला आणि जी नॉर्मल रिओपन करू शकतात, जे असेसमेंट, जी जर तुमचा भारतातला काळा पैसा असेल तर ती 6 वर्ष तुम्ही रिओपन करू शकता. ते परदेशात जर तुमचा पैसा दिसला तर ते 16 वर्ष मागे जाऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळी स्ट्रॅटेजी त्यांनी हे केलेली. पण याच्यामध्ये मला असं वाटतं की सामान्य माणूस जो आहे, ज्याच्याकडे पैसे, सामान्य, त्याला कुठलाही घाबरायची गरज नाही. त्यांनी कुठल्याही गोंधळात जायची आवश्यकता नाही किंवा कुठलीही पॅनिक होऊन कुठलीही ऍक्शन घ्यायची काही आवश्यकता नाही. ज्यांना पैसे जमा करायचे आहेत तर इन्कम टॅक्स कायद्याप्रमाणे तुम्ही जर 50,000 रुपये टाकलेत एका वेळेला जर बँक अकाउंटमध्ये, तर तुमचा पॅन नंबर द्यावा लागतो आणि ते तुमचं तिकडे इन्कम टॅक्सला रिपोर्ट होतो. म्हणजे त्यामुळे इन्कम टॅक्स तुम्हाला ट्रॅक करेल. तसंच वर्षामध्ये जर तुम्ही 2 लाखाच्या वर जर जमा केले तरी सुद्धा इन्कम टॅक्स ट्रॅक करेल तुम्हाला. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या काळजी घेऊन तुम्ही हे वेगवेगळ्या पद्धतीने हा प्रश्न हाताळू शकता. नक्की वेगवेगळ्या पद्धतीनं हा प्रश्न हाताळू शकतो आपण. त्याबरोबरीनं पुन्हा फतेचंद रांका, ज्या पद्धतीनं तुम्ही म्हटलात की काही गैरप्रकार सुद्धा झालेत आणि सोन्याचे दर खूप जास्ती वधारले किंवा वाढवले गेले, आणि हे सगळं होत असताना येणाऱ्या काळात तुम्हाला असं वाटतंय का की या काळ्या पैशाच्या युद्धामध्ये कदाचित सोन्याच्या सारख्या एखाद्या या वस्तूवरती, किमती वस्तूवरती सुद्धा काही निर्बंध, काही वेगळे नवीन एखादी धोरणं ही होण्याची शक्यता आहे किंवा अशा प्रकारे काही विचार केला जातोय असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम तर एक लक्षात ठेवा की मगाशी म्हात्रे साहेबांनी काही आमच्यावर आरोप केलेत, परंतु आधी एक त्यांना मी नंतर उत्तर देतो. परंतु या सोन्याच्या याच्यामध्ये कुठलाही काळा पैसा हा एक लक्षात ठेवा की आमच्याकडे येणारा मनुष्य जो येतो तो कुठला पैसा घेऊन येतो आम्हाला नाही, आम्ही त्यांना बिल देतो आणि हे जातो. हे सोन्याचे भाव जे वधारले आहेत ते टेम्पररी आहेत. आणि याच्यावर एक लक्षात ठेवा की सोन्याचे भाव हे
लंडनवरनं फिक्स होतात, कारण सोन्याचं भारतात उत्पादन नाही आणि तिथे जसा डॉलर વધાरेल कमी होईल त्याप्रमाणे होतात आणि त्यामुळे इथं कंट्रोल करण्यासारखं कुठलीही यंत्रणा नाही आणि त्यामुळे या सोन्याच्या ह्याच्यावर नियंत्रण नेण्यासारखं काही नाही आहे. आता GST येतोय त्यामुळे ऑटोमॅटिकली सगळे एक नंबरचं होणार आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. ऑलरेडी एक्साईज आली, एक्साईजमध्ये सुद्धा त्याप्रमाणे झालेलं आहे, त्यामुळे ते काही प्रश्न नाही. आता खरं म्हणजे हा काळा पैसा व्यापाऱ्यावर ठोकला जातो हे एकदम चुकीचं आहे. मला सांगा की काळा पैसा हा कुठे आहे? आज आता बाजार समितीमध्ये पोस्टिंग करायची जेव्हा निवड तेव्हा काळा पैसा होत नाही, तिथं बाजार समितीमध्ये सेशच्यामध्ये काळा बाजार होत नाही, त्याबद्दल काही बोलणार नाही. किंवा आज इलेक्शन मध्ये आज काळा पैसा वाटला जातो किंवा हे केला जातो त्याच्याबद्दल काही बोलणार नाही, किंवा आज ब्युरोक्रेसी बद्दल काही बोलणार नाही. प्रत्येक वेळी उठले की व्यापारी बद्दल बोलायचं. आज IDS जी स्कीम आली, इन्कम डिपॉझिट स्कीम आली, त्यावेळेला सगळ्यात पहिलं जर त्याचं स्वागत केलं असेल तर व्यापाऱ्यांनी केलं. त्यानंतर आता हे जे आले आज काळ्या पैशाबद्दल बॅन 1000 आणि 500चं, त्याचं पहिलं स्वागत केलं असेल तर व्यापाऱ्यांनी केलं की यस, आम्ही देशाबरोबरच देशाची आम्हाला क्रांती, आर्थिक क्रांती व्हायला पाहिजे आणि हा काळा पैसा गेला पाहिजे, कारण याच्यामुळे अनेक त्रास होतो. पण जिथे काळा पैसा आहे तिथे शोधायला, आता ते म्हणतात की 30 लाख कोटी काळा पैसा आकडा तुमच्याकडे आहे, पण तुम्ही तिथं शोधू शकत नाही. आपल्याकडे इन्कम टॅक्स आहे, तुमच्याकडे ED डिपार्टमेंट आहे, तुमच्याकडे कस्टम डिपार्टमेंट आहे, सेंट्रल डिपार्टमेंट एक्साईज आहे, तुमच्याकडे वॅट डिपार्टमेंट आहे, तुमच्याकडे अँटी करप्शन डिपार्टमेंट आहे. इतके वर्ष झाली आहे, इतक्या वर्षामध्ये एवढे डिपार्टमेंट असताना तुम्ही किती शोधले? तुम्ही आतापर्यंत अनेकांचे घोटाळे प्रकरण कोट्यावधी रुपयाचे काढले, 1 रुपया तरी कोणी वसूल करू शकला का जनतेचा पैसा? आज तरी जेवढे 6000 कोटी 10,000 कोटी एकही रुपये वसूल करू शकला नाही. फक्त व्यापाऱ्यावर आजपर्यंत मला सांगा एवढे मोठे घोटाळे झाले, एकही व्यापारी त्याच्यामध्ये गुंतलेला आहे का? प्रत्येक वेळी फक्त पॉलिटिकल, आपल्याकडे उत्तर द्यायला काही नाही आणि व्यापारी याच्यामध्ये डिस्टर्ब झाले आहेत. व्यापारी, कुठलाही व्यापारी डिस्टर्ब झालेला नाही आणि कुठलाही व्यापारी शांत आहेत, त्यांनी आज व्यवहार सुद्धा केले नाही. त्यामुळे आम्ही कोणी घाबरत नाही. म्हात्रे साहेबांचं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे आणि माझं म्हणणं आहे की असं पर्सनल टीका करण्यापेक्षा पहिलं स्वतःचं घर त्यांनी तपासावं की बाजार समितीमध्ये काय चाललंय आणि शेतकऱ्यांचा बाजार समितीला का विरोध आहे हे त्याने पाहायला पाहिजे. बाजार समितीमध्ये चाललेला भ्रष्टाचार, बाजार समितीमध्ये चाललेला काळा पैशाचा व्यवहार, बाजार समितीमध्ये जो सेज चुकवला जातो यांना माहिती आहे, तरी परंतु डोळे झाक केली जाते. माझ्याकडे अनेक, मी पुणे व्यापारी महासंघाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे अनेक तक्रारी आहेत बाजार समितीच्या बाबत, परंतु आज जेव्हा आपण एका मुद्द्यावर आलेलो आहे काळ्या पैशाच्या याच्यावर, त्यामुळे कुठल्या व्यवसायावर एकदम कोणाची पर्सनल टीका करू नये. देशासाठी याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की हा काळा पैसा जर बंद झाला, सगळेजण एक चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतील, प्रत्येकाला पीस ऑफ माइंड पाहिजे. आज यंग जनरेशन या बिझनेस मध्ये आलेली आहे, त्यांना कुठल्याही परिस्थितीत डेव्हलपमेंट, मेक इन इंडिया, स्टार्टअप याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे आणि देशाची प्रगती करायची आहे. अशा प्रकारे डिमॉरलाइज करून व्यापाऱ्यावरच्या मुलांना तुम्ही कधी दोषी ठरवू नका. तुम्ही सुद्धा एक व्यापारी आहात म्हणून समितीवर आलेला आहात, हे विसरून गेलेले आहेत. कदाचित एक मिनिट रांकाजी तुम्ही म्हात्रे नाव घेताय, कारण महेश म्हात्रे. एक मिनिट थांबा, मला पूर्ण करू द्या, फक्त शेवटचं आहे. माझं म्हणणं आहे त्यांना की काटे आज म्हणायचं आहे. आपण काटे म्हणायचं आहे की याच्यावर सोन्यावर नाही, आय एम सॉरी, नाही, इट्स ओके. हा बोला. मात्रेच म्हणायचे आहेत, फक्त ते कार्यकारी संपादक कार्यकारी संचालक जे कोण आहेत तिकडे जे, आय एम सॉरी, त्यांना मात्र नाही. मला आय एम मात्रेबद्दल सॉरी बोलायचं, पण म्हात्रेबद्दलच बोलायचं आहे. ते म्हणजे जे डाव्या बाजूला पहिले आहेत. माझं एकच म्हणणं आहे, सोन्यावर कुठलेही जरी नियंत्रण, आधी गोल्ड कंट्रोल ऍक्ट होता, परंतु एक लक्षात ठेवा की गोल्ड कंट्रोल ऍक्ट असतानाही सरकारला शेवटी तो रद्द करावा लागला. सोन्याचं उत्पन्न भारतात होत नाही. सोनं आज भारतातले, आज जनतेचं, आज रिलिजियस त्याला मानलं जातं, आज सेंटिमेंटल व्हॅल्यू सुद्धा आहे आणि सोन्यावर नियंत्रण जरी आलं तरी लोक एकदम शांतपणे तो ऍक्सेप्ट करतील, त्याच्यामुळे संपूर्णपणे कायदेशीर व्यवहार करतील. जसं गोल्ड कंट्रोल असताना त्याची काळजी कोणी इथं असलेल्यांनी करू नये. आम्ही नियंत्रण 30 वर्ष झेललेलं आहे, अजूनही आम्ही झेलायला, आणि आता एक्साईज मध्ये आम्ही आहोत, आम्ही झेलतोच आहोत. परंतु एक लक्षात ठेवा, आमचा व्यापारी हा काळा पैशाच्या साठी नाही, काळा पैसा साठवत नाही किंवा करत नाही. काळा पैसा कुठे हे सगळ्यांना माहिती आहे. आपण ज्यांच्याकडे आहेत, जे पॉलिटिकल आहेत किंवा ब्युरोक्रॅट्स आहेत, त्याच्याकडे तुम्ही कोणी बोलत नाही, कारण सेल्फ इंटरेस्ट त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. आणि म्हणून
आज व्यापाऱ्यावर दोष देऊ नका. आम्ही मोदी साहेबांच्या या धाडसी नियंत्रण आणि धाडसी निर्णयाचं मनापासून स्वागत केलेलं आहे. कारण प्रत्येकाला शांत पीस ऑफ माइंडनी बिझनेस करायचा ठीक आहे आहे. आणि योग्य रीतीने करायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा की नक्की करणार. ठीक आहे, नक्की तुम्ही म्हणताय की करणार. DS कुलकर्णी, पुन्हा तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की मुळात हा काळा पैसा आहे हे आपण सगळेजण मान्य करतो आणि कुठे ना कुठे कुठल्या ना स्वरूपामध्ये कुठल्या अनेक व्यवसायांमध्ये याचा स्टॉक केला जातो. हे सगळं असताना त्याला खीळ बसेल असं तुम्हाला वाटतं का? बसेल, पण आधी तुम्ही सगळे मीडियावाले समजून घ्या. तुम्ही लोकांचे कारण नसताना हे भुलभुलयासारखं होतं. म्हात्रे साहेबांनी जे बिल्डरवर कम्युनिटी केली एक समजून घ्या. 60-40 दिवस बाबा आदमच्या जमान्यातले आहेत. काय बोलता तुम्ही? DSK सर, तुम्ही काय म्हणता? नाही, तुमच्याकडे नसेल कदाचित तुम्ही असं सांगू नका. तुमच्या व्यवसायामध्ये असाही दिशाभूल करण्याचा प्रश्न येत नाही. पण नाही मला बोलू दे बरं. दिशाभूल नाही, माहिती चुकीची होती, शब्द चुकीचा वापरला. मला 1 मिनिट बोलू द्या, मी तुम्हाला क्लॅरिटी देतो. मला माझ्याबद्दल काही म्हणायचं नाहीये, हा. पण मला काय समजून घ्या ना, म्हणजे फोकस नीट होईल. नाही एक मिनिट DSK एक मिनिट फक्त. तुम्ही आज आपण नाशिकला जाऊया, आपण ठाण्यामध्ये जाऊया, आपण आणखी नवी मुंबईमध्ये जाऊया, अशा अनेक शहरांमध्ये किंवा अगदी नागपूर किंवा वेगवेगळ्या विविध शहरांमध्ये जाऊया. आज 50% तर आज ठिकठिकाणी कमर्शियल जर का प्रिमायसिस घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्हाला ब्लॅक मनी द्यावंच लागतं. सर ऐका ना, अहो कमर्शियल 2% प्रोडक्शन होतं. तुम्ही मी रिअल इस्टेट मला तर मी तुम्हाला समजून सांग. ऐका, मी ज्या क्षेत्रामध्ये आहे, ज्या क्षेत्रात मी 50,000 घरं दिले, त्यातला माझा थोड्यावर विश्वास ठेवा. मी असं म्हणत नाहीये की ब्लॅक मनी नाहीये. माझा म्हणण्याचा उद्देश आहे की घर हे मध्यमवर्गीयांना लागतं. 98% प्रोडक्शन हे मध्यमवर्गीयांच्या करता असतं आणि त्यांना 100% वाईट लागतात, नाही तर त्यांना कर्ज मिळत नाही. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, एक्स्ट्रा वर्क सगळ्यावर कर्ज लागतं. तुम्ही जे कम्पेअर करता तो जो व्हॉल्यूम थोडा आहे. आज 30 लाख कोटी रांका साहेबांनी खरं सांगितलं. अरे तुम्हाला 30 लाख कोटीत फक्त 62,000 कोटी आले. 62,000 कोटीमध्ये 62,000च लोकांना आले, प्रत्येकी 1 कोटी आले. आज कोणी 5-10 कोटी दिलेत. तर तुमचा पर्टिक्युलर फोकस तुमच्या मीडियावर ब्युरोक्रॅट का येत नाहीत, तुमच्या मीडियावर पॉलिटिशियन का येत नाही, काय येत नाही, येतात ना. अहो, काय politician आत गेलेले आहेत ना. तेच येतात हो. प्रश्न असा आहे. काय वाटतं तुम्ही? नाही DSK सर, असं आहे की पॉलिटिशियन्स येतात ना, असं कसं येत नाही येत ते. पॉलिटिशियन जे दिसतात, जे आतमध्ये पण आहेत, मग आज त्यांच्या बऱ्याच पैशावर विचारून की ठिकाणच्या हा पैसा कसा निर्माण होतो. आज प्रश्न असा आहे की काही झालं तरी आज जो बिल्डिंग लाईन मधला हा जो पैसा मध्यमवर्गीय कमी झाला आहे. पूर्वी होता. आम्ही म्हणलं की 1 वर्षापूर्वी फ्लॅटचे भाव कोसळल्यामुळे यातला इन्व्हेस्टर पळून गेल्यामुळे आता 2016 आता नोव्हेंबरला इन्व्हेस्टर या धंद्यात नसल्यामुळे काळा पैसा ऑलरेडी बाहेर गेला. आता बिल्डिंग लाईन ही संपत चालली, रेरा ऍक्ट आलं, त्यामुळे इन्व्हेस्टर यातनं गेले. आता काळा पैसा दुसरीकडे जाईल असं माझा सांगण्याचा उद्देश होता. आता बिल्डिंग लाईनचा काळा पैसा फक्त किती मर्यादित राहील. तो हल्ली जमीन घ्यायला सुद्धा शेतकरी पूर्ण वाईट घेतो, तो फारसा काळा घेत नाही. पण जो भ्रष्टाचार आहे, बिल्डिंग प्लॅन पास करावा लागणारा, त्याच्यात काही बदल झालाय का? बदल होणार आहे का? नक्की. इथे काही आपण बदलणार आहोत का? तर तेवढाच फक्त फरक राहिलाय. हेवी काळा पैशाचे दिवस फक्त मुंबई सारख्या ठिकाणी जिथे 1 लाख रुपये फूट भाव असतो, ठाण्यात जिथे प्राईम असतात तिथे तो चालतो, पण बाकीच्या ठिकाणी चालत नाही. कमर्शियलला चालतो, हे मला मान्य आहे, पण मुळामध्ये मध्यमवर्गीयाला चालत नाही. त्यामुळे आपल्याला फोकस करायचा असेल तर काळ्या पैशाचा हा निर्णय खरोखर चांगला आहे. कुठल्याही बिल्डरला, कुठल्याही व्यापाऱ्याला वाटतं की शांत झोपा बाबा, तुझे काय टॅक्स पाहिजे ते घे. आपण व्यापारी माणूस, शेवटी नफा काय राहतो तो महत्वाचा आहे. काळा पैसा कोणाला लागतो की जो हिशोब दाखवू शकत नाही, जे पचवू शकत नाही. म्हणजे जे असे लोक आहेत की ज्यांचं उत्पन्नाचं साधन नाही, ते विमानातनं नाही हिंडू शकत, मर्सिडीज नाही घेऊ शकत. व्यापाराला हा प्रश्न येत नाही. मी रितसर 33% 35% इन्कम टॅक्स भरून मी मर्सिडीजमधनं जाऊ शकतो. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना शांततेचं लाईफ आवडतं. आम्हाला आरोपी म्हणलेलं आवडणारच नाही, कारण आम्ही काय कष्ट त्याच्याकरता करतो की काय. आम्ही आज 16 तास काम करतो, ते प्रामाणिकपणे राहण्याकरता करतो. त्यामुळे तुमचं फोकस चुकतं, एवढंच आमचं म्हणणं आहे. फोकस चुकण्याचा मुद्दा येत नाहीये. आम्ही असं म्हटलंच नाही की अधिकारी निर्दोष आहेत किंवा आम्ही असं म्हणतही नाही की राजकारणी निर्दोष आहेत. या सगळ्या तुम्ही कुठे म्हणतच नाहीत ना. पैसा कुठे तुम्ही आता आमच्या व्यापारींनी भाऊ केला वगैरे म्हणता. अख्खी चेन आहे ना, अख्खी चेन आहे ना. अहो फतेचंद रांका, अख्खी चेन आहे. काळ्या पैशामध्ये काय कुठला एक वर्ग नाहीये ना. आपण सगळेजण या सगळ्या याच्यामध्ये अनेक वर्ष बघतोय, एक वर्ग काळा पैसा तयार नाही करत आहे. समाजातला सगळा वर्ग
नाही, सगळा पण वर्ग personalize एकमेकांची बाकीचे हात मिळवणी personalize करून नाही, जातोय नाही, ना ऐका सगळं. ऐका रांकाजी, आता मला बोलू द्या. तुम्ही ज्या पद्धतीने ऐका रांकाजी, तुम्ही ज्या पद्धतीने गरिबांचा कळवळा येऊन बोलत होतात, तर ज्या पद्धतीने व्यापारी वर्ग जो आहे, हा व्यापारी वर्ग अधिक चांगल्या पद्धतीने जर कार्यरत असता, अधिक चांगल्या पद्धतीने त्यांनी सेवा दिली असती, तर आज आपल्याकडची जी एक मोठ्या प्रमाणाची जी नाराजी आहे सर्वसामान्य माणसाची व्यापारी वर्गाबद्दलची, ती कधीच झालेली नसती. आपण असं म्हणता की मी माझा आक्षेप तुम्ही लोकांनी political लोकांनी create केलेली ऐका, नाराजगी. माझा आक्षेप कोणी आम्ही आज आम्ही आमच्यावर चॅनलवर जितका लोकांच्या ग्राहक प्रतिक्रिया विश्वास दाखवल्या. ठेवतो, तेवढं कोणी ठेवत नाही. ऐका रांकाजी ऐका, तुम्ही जी गोष्ट मान्य केली की या मोदीजींच्या निर्णयानंतर अनेक सोनारांनी, अनेक सोन्याच्या व्यापाऱ्यांनी मोठ्या अनेक प्रमाणावर नाही. ऐका जरा, माझं ऐकू तर घ्या तुम्ही, मोठ्या प्रमाणामध्ये भाव वाढवले, हे तुम्ही सुद्धा मान्य केलं. ही लूट नाहीये तर काय आहे? भाव सर्वसामान्य वाढवले माणसाची नाही. याला लंडनवरनं वाढलेले नाही, भाव याला वाढवले तुम्ही- नाही. एक- एक- एक मिनिट. लंडनवरनं वाढलेले आहेत. नाही, याला तुम्ही काय लंडनवरनं बोलता? आज एका दिवसात वाढले का? आज सकाळी 30,000 होते, आज 34,000 झाले. हे एका दिवसात आज आणि लंडनवरनं झालं का? त्याच्यानंतर अनेक नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत की काही ठिकाणी 40-42 हजारावर सोनं गेलेलं आहे आणि तिथे खरेदी झालेली आहे. या गोष्टी सगळीकडे उघड झालेल्या असताना सुद्धा तुम्ही जर अशा पद्धतीने बोलत असाल तर आम्ही यावर काहीच बोलू शकणार नाही. 4 वर्षापूर्वी पुण्यातील एका मोठ्या बड्या ज्वेलरची गाडी पकडली होती आणि त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाची रोकड सापडलेली होती. त्याचं काय झालं पुढे? या गोष्टी ज्यावेळेस चर्चेत येतील ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने चुकीचं स्टेटमेंट करू नका. चुकीचं स्टेटमेंट अजिबात करत नाहीये मी, चुकीचं स्टेटमेंट अजिबात करत नाहीये. आणि त्यावेळेसच्या तत्कालीन एका बड्या मंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर ती गाडी परत गेली. हे जे आहे ना, हे सगळ्या लोकांना माहिती झालेलं आहे राकाजी. त्यामुळे आपण उगाच हा विषय दुसरीकडे नेण्याचं कारण नाहीये. आमचा मुद्दा काय होता की सर्वसामान्य माणसाला दिलासा, देशाच्या आर्थिक क्रांतीबद्दल बोला. सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल. तुम्ही एकमेकावर आरोप नका करू ना. आरोप करण्याचा मुद्दाच नाहीये, मला आरोप करण्याचा मुद्दाच नाहीये. जर तुम्ही तो मुद्दा वेगळ्या पद्धतीने नेला नसताना की सर्वसामान्य माणसाला त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा, तुम्ही सरळ पद्धतीने बोलला असता तर वेगळ्या पद्धतीने हा मुद्दा नाही, तुम्ही तो मुद्दा तिकडे नेण्याचं कारणच नव्हतं. नाही, याची तुम्ही वैयक्तिक अडचण घेऊ तुमची नका झालेली आहे. रांकाजी, तुम्ही वैयक्तिक घेऊ नका ना. हा मुद्दा जी चर्चा चालू आहे ती वैयक्तिक, ठीक आहे. तुम्ही व्यापारी वर्गाचं प्रतिनिधित्व करता, तुम्हाला माझ्या व्यवसायावर तुम्ही बोलू नका. देशाची आर्थिक क्रांती कशी होईल याच्यावर नाही, बोला. नाही, व्यवसायावरती का बोलू म्हणजे नये? काय? व्यवसायावरती काय? आपण सगळ्या व्यवसायावरती बोलू. तुम्ही पत्रकारितेवरती बोला, तुम्ही मीडियावरती बोलताय, आपण सगळ्या विषयावरती बोलतोय ना, खुलेपणाने चर्चा करतोय. त्याच्यामध्ये आपण कुणाला एकाला वैयक्तिक काही म्हणत नाही होत. इव्हन DSK ना सुद्धा ज्यावेळेला पहिला प्रश्न आम्ही विचारला तो हाच विचारला होता की बांधकाम व्यवसाय जो आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचा वापर केला जातो, कोणाला नाकारण्याचं काही कारण नाहीये. त्यामुळे हा वैयक्तिक मुद्दा नाहीये. आम्ही तुम्हाला पण या व्यवसायात अनेक वर्ष तुम्ही लोक काम करतायत, त्यामुळे तुम्हाला इथे सन्मानांनी आपण इथे बोलवलेलं आहे. त्यामुळे तुमच्याकडनं त्यातला अनुभव ऐकण्याचा हा प्रयत्न आहे. मूळ मुद्दा असा आहे या सगळ्या याच्यामध्ये, पुन्हा टिकेकर तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की एक CA म्हणून तुम्ही ज्या वेळेला काळा पैसा, आपण इथे जमलेले सगळेजण आपण एका बाजूला ठेवूया आणि तुम्ही CA म्हणून, चार्टर्ड अकाउंटंट म्हणून ज्यावेळेला काळा पैसा येतो, काळा पैसा निर्मिती कशी होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकाला टॅक्स द्यायचा नाहीये, प्रत्येकाला टॅक्स चुकवायचा आहे. हे जे सगळं स्ट्रक्चर आहे हे बदलेल का येणाऱ्या काळामध्ये? केवळ 500 आणि 1000च्या नोटा ज्या आहेत त्या बंद झाल्या एका ठराविक क्षणी, आणि त्याच्यानंतर ज्यांनी साठवून ठेवलेला पैसा आहे, करोडो रुपयाचा साठवून ठेवलेला पैसा आहे, तो ज्यावेळेला आता उद्या अडचणीत येणार आहे त्याच्या नंतरच्या काळात हा सामान्य माणसाचा कदाचित प्रश्न नाहीच आहे. हा ज्यांचा काळा पैसा ज्यांनी साठवून ठेवलाय, गोदामांमध्ये ठेवलेला आहे, त्यांच्यासाठीचा हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की अधिकाधिक आपण काळा पैसा सोडून काळ्या पैशाची निर्मितीच्या कडे जे आपलं सातत्यानं प्रयत्न असतो, टॅक्स चुकवण्याचा प्रयत्न असतो, ही सगळी प्रवृत्ती येणाऱ्या काळामध्ये आपली जाईल असं तुम्हाला वाटतंय? नाही, सर्वप्रथम मी आता क्लिअर करतो की जी इन्कम डिक्लरेशन स्कीम आली त्याच्यामध्ये सगळे जे व्यापारी होते किंवा जे इंडस्ट्रियलिस्ट होते त्यांनीच फक्त डिक्लेअर केलंय. कारण मी अशा स्कीममध्ये प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट किंवा मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट, ज्याच्या अंतर्गत जे राजकारणी आहेत किंवा जे ब्युरोक्रॅट्स आहेत त्यांचा मी इम्युनिटी देऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांचा पैसा त्या ह्याच्यामध्ये बाहेर आलाच नाही, तो येऊ शकत नाही. कारण मी क्रिमिनल ऑफेन्सला मी मान्यता देऊ शकत नाही.
त्याच्यामुळे ही जी स्कीम आली, आता जर ब्युरोक्रॅटकडे किंवा पॉलिटिशियन्सकडे जो ब्लॅक मनी असेल, आता ह्यात त्यांच्यावरती हा वार झालेलाच आहे. हा वार दोन्ही क्षेत्राला लागू होईल. ज्या कोणाकडे ब्लॅक मनी आहे, मग तो राजकारणी असो नाहीतर उद्योजक असो, हा वार त्या सगळ्यांनाच लागणार आहे. त्यामुळे हा वार चांगलाच आहे, याच्या बाबतीत काही शंकाच नाही. आणि ह्याच्या पुढे काय करायला लागेल की फक्त हा एकच स्टेप घेऊन चालणार नाही, मल्टिपल स्ट्रॅटेजी करावी लागेल की ह्याच्या पुढे तो परत पैसा जनरेट होणार नाही ब्लॅक मनी, ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि त्याच्याकरता वेगवेगळ्या स्तरावरती पावलं उचलावी लागतील. नक्की. आणि माणसाचा माइंडसेट पहिला बदलायला लागेल. नक्की. आपल्या सगळ्यांची प्रवृत्ती आपल्याला बदलावी लागेल आणि त्याच्यामध्ये कुठलाही व्यवसाय, कुठलाही क्षेत्र त्याला अपवाद नाहीये. आणि त्या बरोबरीनं पुन्हा व्यावसायिक क्षेत्र, मग ते बांधकाम व्यवसाय असेल, सराफासारखा व्यवसाय असेल किंवा इतर अनेक क्षेत्र असतील, या सगळ्यामध्ये कुठेतरी एक सुसूत्रता येणं आणि ही जी चोरी होते विविध क्षेत्रांमधली, ती चोरी बंद होणं, हे आपलं सगळ्यांचं लक्ष असायला काहीच हरकत नाहीये. अगदी थोडक्यात महेश, जाता जाताना काय मांडू शकतो, काय भावना या निमित्तानं आपण मांडू शकतो? मी या भावना प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या कवितेतूनच मांडतो. रामदासजींनी आपला कार्यक्रम बघत असतानाच ही कविता पाठवलेली आहे. तिजोरीतील अंधारातच चाचपडत हजारच्या गळ्यात 500ची पडली, मुसमुसत रडली, सुखाची स्वप्ने अंधारातच सडली. तेव्हा चिल्लरच्या कमरेवर हात टाकत भांगडा नाचत बंदार उपाय म्हणाला, नो मनी तर पुसे ना कुणी, येस मनी तर 17 जणी. अर्थात येस मनी तर 17 जणी ही रामदास फुटाणे यांच्या या वात्रटिकेच्या नंतर अर्थात आपण निश्चित आशा करूया की परिस्थिती बदलेल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि सगळे व्यवसाय समृद्ध होतील. त्याबरोबरीनं सामान्य जनता आणि आपला संपूर्ण देश, परिसर जो आहे तो समृद्ध होईल. आणि एक प्रकारे हे जे काळ्या पैशाचं युद्ध आहे ते अधिकाधिक तीव्र हो, अधिकाधिक पुढे जावं, अशी आपण इच्छा करूया. धन्यवाद. नमस्कार.